फिश करी बनवताना आंबट आणि मसाल्यांचं योग्य प्रमाण असेल तर फिश करी अप्रतिम बनते. त्याचबरोबर ग्रेव्ही मस्त दाटसर चमचमीत बनून तयार होते. मी या फिश करीसाठी कटला फिश वापरला आहे. तुम्ही कोणताही फिश वापरला तरी चवीला अप्रतिम बनेल. या पद्धतीने बनवलेली फिश करी एकदा खाल्लीत तर याची चव अजिबात विसरणार नाही. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मी 1 किलो कटला फिश मीठ आणि हळद लावून पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतला. आता याला मॅग्नेट करण्यासाठी चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल 3 चमचे ॲड केलं. फिश करी बनवताना हे सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल घालणं खूप महत्त्वाचं असतं. या मोहरीच्या तेलामुळे खूप छान टेस्ट येते. फिश करी एकदम टेस्टी बनते. आता हे सर्व मसाले हळद, मीठ, मिरची पावडर आणि तेल चांगलं माशाला मसाज करून घेऊ. दोन्ही साईडने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे हळद, मीठ, मिरची पावडरची टेस्ट माशामध्ये आतपर्यंत उतरते. आता या मसाल्यांमध्ये मासा चांगला मुरण्यासाठी अर्धा तास झाकण लावून बाजूला ठेवून देऊ. तर 1 किलो माशाच्या फिश करीसाठी मी येथे मीडियम साईजचे 6 कांदे, 3 टोमॅटो, 3 मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आले घेतले. पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, आले, लसूण आणि मिरच्या ॲड केल्या. आता याची पेस्ट बनवून घेऊ. अगदी बारीक पेस्ट बनवण्याची गरज नाही. थोडीशी जाडसर असेल तरीही चालू शकतं. आता फक्त टोमॅटोची दुसरी पेस्ट बनवून घेऊ. आता फिश करीच्या मसाल्यासाठी 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 मसाला वेलची, 2 साध्या वेलची, 5 ते 6 लवंग, थोडीशी दालचिनी आणि 2 तमालपत्री घेतल्या. आता मंद गॅसवरती हे मसाले चांगले भाजून घेऊ. मसाले हाय फ्लेमवरही भाजायचे नाहीत आणि अगदी लाल होईपर्यंतही भाजायचे नाहीत. अगदी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत हे मसाले भाजून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर आपण फिश मॅग्नेट करून जवळपास अर्धा तास झाला आहे. हा फिश फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी सरसोचंच तेल घेतलं आहे. आता फिश करीसाठी फिश फ्राय करताना शक्यतो पॅनमध्येच तेल घ्यावं. कढईमध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित फ्राय होत नाही. त्यामुळे पॅनमध्ये घ्यायचं आणि हे माशाचे पीस तेलामध्ये अगदी जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत. तर एका साईडने 2 मिनटं आणि दुसऱ्या साईडने 1 ते 2 मिनटं अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. तसेच फिश फ्राय करताना शक्यतो नॉनस्टिकचं पॅन वापरायचं म्हणजे मासा तळताना चिकटत नाही. तर अशा पद्धतीने सर्व माशांचे पीस चांगले फ्राय करून घेतले. आता आपला भाजून घेतलेला मसाला चांगला थंड झाला आहे. हाही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता सर्वात महत्त्वाचं, आपण फिश करी बनवताना जे तेल वापरणार आहोत ते फिश फ्राय केलेलेच तेल वापरायचं म्हणजे करीला खूप छान टेस्ट येते. तर कढईमध्ये हे फ्राय केलेलं तेल घेतलं. चांगलं गरम झाल्यानंतर आले, लसूण, मिरची आणि कांद्याची आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती ॲड केली. आता ही पेस्ट लो टू मीडियम फ्लेमवर चांगली सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ. कांदा जर कच्चा राहिला तर करीला पाहिजे तसा फ्लेवर येत नाही. त्यामुळे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत कांदा भाजून घेतला आणि यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर ॲड केली. 1 मिनिटभरासाठी मिरची पावडर चांगली परतून घेतली आणि यामध्ये टोमॅटोची पेस्ट आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. आता 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला. या मसाल्याला आता मस्त तेल सुटलं आहे. या स्टेजला आपण बनवलेला भाजलेला मसाला ॲड करू. आता हे सर्व मसाले चांगले भाजले गेले आहेत. आता यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी ॲड केले आणि मसाले चांगले शिजवून घेतले. ग्रेव्हीमध्ये पाणी गरम घातलं आहे. थंड पाणी घातल्यावरती ग्रेव्हीची टेस्ट बदलते. त्यामुळे गरम पाणी ॲड केलं. वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आणि झाकण लावून मंद गॅसवरती परत तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं ठेवून दिलं आणि आपली ग्रेव्ही बघू शकता किती मस्त चमचमीत दिसत आहे आणि परत या मसाल्यांनाही चांगलं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी ॲड करू. तर मी जवळपास 2 ते 3 कप पाणी ॲड केले.
आणि चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेले माशाचे पीस ॲड केले. आता तर्रीमध्ये मासा जास्त वेळ शिजवायचा नाही, आपण फ्राय करूनही घेतला आहे, त्यामुळे झाकण लावून 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती ठेवून देऊ. आणि सर्वात शेवटी वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि मस्त चमचमीत मसालेदार फिश करी तयार झाली आहे. ही फिश करी भातासोबत इतकी टेस्टी लागते, तसेच चपातीसोबतही खूप छान लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा. फिश करी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच ही माझ्या पद्धतीची फिश करी एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली होती ते. तसेच मालवणी फिश करीची परफेक्ट रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, ती पाहू शकता. चला तर अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन परत भेटू. बाय बाय.